धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव भारत माता की जय वंदे मातरम. अतिशय सुंदर असा सोलो परफॉर्मन्स प्रफुल्लचंद्र दिघे आणि यांच्या सहकाऱ्यांनी आता इथे सादर केला. आपण एकदा त्यांचं टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं अभिनंदन करूया. धन्यवाद. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा आणि शौर्याचा जो ज्वलंत इतिहास आपण आत्ताच या सोलो परफॉर्मन्समधून पाहिला. ज्या छत्रपतींनी धर्मासाठी आपले प्राण अर्पण केले त्याच धर्मरक्षणाचा वारसा पुढे नेण्यासाठी आज आपल्याला एका वेगळ्या रूपातील छुप्या संकटाचा सामना करावा लागत आहे. आणि ते संकट म्हणजे लव जिहाद. सध्या आपल्या समाजात एक अत्यंत गंभीर आणि संतापजनक समस्येने मूळ धरलं आहे. ती समस्या म्हणजे लव जिहाद. प्रेमाच्या खोट्या आणि फसव्या जाळ्यात ओढून आपल्या निष्पाप हिंदू भगिनींचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे षडयंत्र उघडपणे सुरू आहे. आजची तरुण पिढी विशेषतः आपल्या मुली या छुप्या संकटाचा बळी ठरत आहेत. म्हणूनच या गंभीर विषयावर आपल्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी आणि समाजाला जागृत करण्यासाठी एक जळजळीत वास्तव मांडणारी लघुनाटिका आपल्यासमोर सादर होत आहे. विचार करायला लावणारी एक नाट्यकृती. मी यांना विनंती करतो की त्यांनी नाटिका सादर करावी. हम सबके आराध्य दैवत श्री छत्रपति शिवाजी महाराज को मैं वंदन करती हूँ और भगवती स्वरूपिणी माँ आई जिजाऊ को भी मैं यहाँ पर वंदन करती हूँ. आए हुए सभी लोगों को मैं प्रणाम करती हूँ. शताब्दी वर्ष में ये जो हिंदू सम्मेलन हो रहा है उसमें आपने मुझे बोलने का अवसर दिया, उसके लिए आप सभी का खूब खूब धन्यवाद. यहाँ पर हिंदू सम्मेलन होने जा रहा है, थोड़ा हिंदुओं की आवाज़ भी बाहर आनी चाहिए. मेरे पीछे सभी घोषणाएं देंगे, सभी को बोलना है. सियावर प्रभु रामचंद्र की. आवाज नहीं आ रहा है. पवन सुत हनुमान की. हर 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 हर. जय 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 भवानी. जय 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 भवानी. दुर्गा माता की. दुर्गा माता की. आज हमारे समक्ष बहुत सारे विषय आ रहे हैं लव जिहाद के. अभी लेटेस्ट में आपने जो सुना होगा टीसीएस में जो हुआ कॉर्पोरेट जिहाद, करीब 17-18 प्रकार के जिहाद चल रहे हैं. यहाँ पर हमारे और भी वक्ता आएंगे, वो आपको और भी इसके बारे में पूरी जानकारी देंगे. यहाँ पर शुरुआत में मैं स्त्री की जो करुण पुकार थी, द्वापर युग में जब भगवान श्री कृष्ण साक्षात इस धरती पर थे तो उस समय स्त्री की करुण पुकार कैसी थी वो मैं आप सबके समक्ष एक कविता के माध्यम से रखने जा रही हूँ. कान्हा की शान निराली है, वे दौड़े दौड़े आते हैं, जब कोई आर्त पुकार करे निर्बल का बल बन जाते हैं. था चक्र सुदर्शन चला दिया जब गजने टेर लगाई थी, एक सैन्य नाई की खातिर बस अपनी ठकुरी बिसराई थी. मुट्ठी भर तंदुल के बदले 2 लोग सुदामा पाया था, एक बार पुरंदर के कारण उंगली पर अचल उठाया था. अब की द्रौपदी की बारी थी. अब की द्रौपदी की बारी थी, रो रो कर कृष्ण पुकारी थी, हो गए रास्ते बंद सभी, अब अंतिम राह मुरारी थी. अब अंतिम राह मुरारी थी. हुए कृष्ण कृपालु कृष्णा पर,
हुए कृष्ण कृपालु, कृष्णा पर माधव जो करुण पुकार सुनी, जहां देखो साड़ी ही साड़ी, धरती अंबर तक चीर बुनी। अनवरत खींचता रहा चीर पर छोर, दूसरा पा न सका, हो गया चूर थक कर, लेकिन साड़ी की थाह न लगा सका। था बहुत अचंभित दुशासन, था बहुत अचंभित दुशासन। ये द्रौपदी में ये क्या है? ये नारी है या साड़ी है? द्रौपदी में हाड़ मांस भी है या सारी नारी साड़ी है? उस समय भगवान श्री कृष्ण ने द्रौपदी माता की रक्षा की, वो आप सभी जानते हैं, ये इतिहास है। मैं यहाँ पर उपस्थित मातृशक्ति से कुछ कहना चाहती हूँ, क्योंकि यदि हमारी मातृशक्ति जागृत हो गई तो इन रक्त बीजों का संहार सुनिश्चित है, इन जिहादियों का संहार सुनिश्चित है, यदि हमारी मातृशक्ति जागृत हो गई तो। इसीलिए हम सबको अपने भीतर की उस दैवी शक्ति को जागृत करना होगा। आज हम यहाँ सिर्फ इस हिंदू सम्मेलन के लिए एकत्रित नहीं हुए हैं, बल्कि अपने भीतर की उस सोई हुई शक्ति को जगाने के लिए एकत्रित हुए हैं। तो यहाँ पर उपस्थित सभी लोग ये विचार अपने मन से छोड़ दे कि हम कमजोर हैं या हिंदू कुछ कर नहीं सकता। हिंदू सब कुछ कर सकता है, क्योंकि हम केवल यहाँ जो माताएं बैठी हैं वो केवल शरीर नहीं है, सिर्फ नाम नहीं है, हम शक्ति है, हम ऊर्जा है, माँ दुर्गा है, माँ काली है, माँ लक्ष्मी का साक्षात स्वरूप है। तो हम अपने आप को किसी भी तरीके से कमजोर ना समझें, क्योंकि जब जब अधर्म बढ़ता है तब तब नारी शक्ति ने आगे बढ़कर परिवर्तन किया है। जब जब राक्षसों का अत्याचार बढ़ा और त्रिदेव भी कुछ नहीं कर पा रहे थे, तो उस समय माँ दुर्गा ने 10 भुजाएं फैलाकर उनका संहार किया। और जब अधर्म चरम सीमा पर था तो माँ दुर्गा ने काली का रूप धारण करके, चंडी का रूप धारण करके उनका संहार किया। और जब समाज को दिशा की जरूरत थी तो उस समय झांसी की रानी लक्ष्मीबाई ने तलवार उठाई। तो फिर आज हम अपने आप को कमजोर क्यों महसूस करते हैं? हम ये क्यों सोचते हैं कि हम कुछ नहीं कर सकते? हमारे भीतर वो आत्मविश्वास अब क्यों नहीं जगा है? हम क्यों ऐसे सोचते हैं कि नहीं हम नहीं करेंगे, कोई और आके करेगा? मेरी बहनों, तुम सिर्फ बहनें नहीं, बेटी नहीं, माँ हो, तुम शक्ति हो। शक्ति, यदि तुम्हें कोई, अगर आपके ऊपर कोई अन्याय करे तो तुम माँ काली बनो, अगर कोई आपको कमजोर समझे तो माँ दुर्गा बनो, अगर आपको समाज में बदलाव लाना है तो माँ जिजाऊ बनकर छत्रपति शिवाजी महाराज जैसे पुत्र को आपको जन्म देना होगा। क्योंकि आज के समय में हमारी माताएं कमजोर हो रही है इस मामले में, क्योंकि हम यदि अपने बच्चों को संस्कार नहीं दे पाएंगे, धर्म संस्कार नहीं दे पाएंगे, धर्म का जागरण नहीं करेंगे उनके बीच अंदर, तो हम छत्रपति शिवाजी महाराज जैसी संतान नहीं पाएंगे। उसके लिए सर्वप्रथम हमें आई जिजाऊ बनना होगा, हमें उन्हें धर्म संस्कार देने होंगे। और अपने भीतर यदि आपको अगर कोई कहे कि आप कमजोर हो, देखो हमारे भीतर संघर्ष की ताकत भी है, सृजन की शक्ति भी है, हमें खुद को कभी कमजोर नहीं समझना है। अगर कोई कहे कि आप कमजोर हो, अकेली हो, तो आप कह दो कि हम अकेली नहीं, अकेली एक ज्वाला होती है जो अंधकार को भी जलाकर राख कर सकती है। और आज यहाँ पर हम सब संकल्प लेंगे कि हम अपने आत्मविश्वास को कभी कमजोर होने नहीं देंगे, अपने अंदर की उस दैवी शक्ति को सदैव जागृत रखेंगे। हम किसी भी अन्याय के आगे झुकेंगे नहीं, बल्कि डटकर उसका सामना करेंगे। हम अपनी हिंदू संस्कृति और अपने हिंदू संगठनों को मजबूत बनाएंगे। यहाँ पर बैठे हर व्यक्ति को किसी न किसी हिंदू संगठनों से जुड़ना है। आज संघ 100 वर्ष हो गए हैं, शताब्दी वर्ष चल रहा है। जितना कार्य संघ ने किया है, आज हम हिंदू बनकर यहाँ बैठे हुए हैं संघ के कारण। तो हमें यहाँ जुड़ना है और सदैव हिंदुत्व के लिए, अपने धर्म के लिए जागरूक रहकर कार्य करते हुए आगे बढ़ना है। शुरुआत में मैंने एक पुकार कही थी स्त्री की, अभी मैं उन्हीं के लिए एक ललकार कहना चाहती हूँ कि आज के समय में भी, इस कलयुग में भी दुर्योधन है, दुशासन है। आज के इस समय में भी दुर्योधन है, दुशासन है पग पग पर अवरोध खड़े, कुछ कुटिल काल के अनुयायी है, शकुनी से शैतान बने, कल युवती कोमल मूरत को कर देंगे पल में तार तार, मन के सारे श्रृंगारों को कर देंगे क्षण में क्षार क्षार।
इसीलिए मेरी बहनों, रणचंडी का तू रूप धार, हर दुश्मन पर तू कर प्रहार, खन खन चूड़ी के मध्य उठे तलवारों के अद्भुत प्रहार, और पानी तक ना मांग सके। मेरी बहनों, ये जो जिहादी है ना, पानी तक ना मांग सके जो तुझ पर आंख उठाएंगे, अब तुम खुद ही अपना चीर बचा लो। श्री कृष्ण कहां तक आएंगे, श्री कृष्ण कहां तक आएंगे। इस कलयुग में हमें ही श्री कृष्ण बनना होगा, हमें ही माँ दुर्गा बनना होगा, हमें ही सारे कार्य करने हैं। इसीलिए संगठन में शक्ति है, संगे शक्ति कलयुगे, ये कलयुग का महामंत्र है। तो सभी लोग संगठित रहे, जागरूक रहे, एकत्रित रहे। मेरे पीछे बोलेंगे, हम सब हिंदू एक है, हम सब हिंदू एक है। एक नाटिका के द्वारा आपके समक्ष लव जिहाद में क्या क्या होता है, हमारी हिंदू बहनें किस तरह से टारगेट हो रही है, वो आपको इस नाटिका के द्वारा बताया जाएगा। अंत में सिर्फ इतना कहना चाहूंगी, जो इनका जो ट्रेंड चल रहा है, इन मजहबी लोगों का, जिहादी लोगों का, गजवाए हिंद करने का, हम दो हमारे 70, सबके हाथ में ईंट पत्थर, धरती पर एक नहीं संभलती, ऊपर पीछे है 72। ये 72 का जो खेल उनका चालू है ना, ये उसी का खेल है। तो उसे हमको मिलकर एक होकर उसके खिलाफ लड़ना है, और ये नहीं सोचना है कि ये किसी और का कार्य है, हमें इसमें नहीं, एक होकर पहले हमें खड़े होना होगा। किसी भी हिंदू के पीछे कोई कार्य कुछ हो रहा है, गलत हो रहा है, आपको पहले खड़े होना होगा, खड़े होकर एक होना होगा। हर बच्ची हमारी है, पहले हम समाज में बटे, जातियों में बटे, अब संगठनों में बट रहे हैं। तो ये जो हमारा अंतर है, इसे खत्म करना होगा, हमें एक होना होगा। और जो ये जिहाद में केवल 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 इन्हें, हमारी मासूम बच्चियां, हमारी बच्चियां बहुत शार्प हैं, बहुत ही दिमाग वाले और बहुत ही निर्मल पावन है, इसीलिए वो हमारी बच्चियों को टारगेट कर रहे हैं। इस नाटिका के माध्यम से आपको पता चलेगा वो कैसे टारगेट कर रहे हैं, और उसका सॉल्यूशन क्या है वो भी इस नाटिका में दिखाया गया है। तो मैं आप सभी से निवेदन करती हूँ, इस नाटिका को देखें। मुझे बोलने के लिए अवसर दिया, इसके लिए आपका खूब खूब धन्यवाद। हम पूरे हिंदुस्तान को गजवाए हिंद करने की कसम लेते हैं। न ज़मी मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वही खो गया हो के गुमराह। न ज़मी मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वही खो गया हो के गुमराह। हवा गाँव की अब भी ढूंढ रही, बेबस आंखें ये धुंधली होती रही। ना बोला कुछ ना कुछ कहा, कोई जाता है क्या इस तरह। न ज़मी मिली न फलक मिला है सफर में अंधा परिंदा, जिस राह की मंजिल नहीं वही खो गया हो के गुमराह।
आसमान को उड़ान समझ बैठा, एक बार भी मुड़ के ना देखा। हरे पेड़ों की शाखें छोड़ाया, मासूम को किसने बहकाया। हरियाली वो यादों में आती रही, राहें तकरीरें रोज सुनाती रही। न दुआ मिली न मिला खुदा, हुआ कैद पागल परिंदा। ना ज़मीं मिली न फलक मिला, है सफर में अंधा परिंदा। जिस राह की मंजिल नहीं, वहीं खो गया हूँ के गुमराह। ये नया भारत है, ये घर में घुसेगा भी और मारेगा भी। है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान अतिशय सुंदर नाटिका या बालिकांनी सादर केली इथे। छत्रपतींचा इतिहास पाहिल्यानंतर तीच शौर्याची परंपरा आजही आपल्या पुढच्या पिढीत कशी जिवंत आहे हे पाहण्याची आता वेळ आलेली आहे। आपल्या हिंदू संस्कृतीत स्त्रियांना केवळ आदराचे स्थान दिले नाही, तर त्यांना शक्तीचं रूप मानलं आहे। स्वसंरक्षण आणि शौर्याचे प्रतीक असलेली आपली पारंपरिक युद्धकला म्हणजेच लाठीकाठी। आज आपल्यासमोर आपल्या काही धाडसी बालिका लाठीकाठीची प्रात्यक्षिकं दाखवणार आहेत। त्यांचा हा आत्मविश्वास, चपळाई आणि ताकद पाहून आपल्याला नक्कीच अभिमान वाटेल। तर चला मग या रणरागिणींचं आपण स्वागत करूया आणि पाहूया लाठीकाठीचं प्रात्यक्षिक। लाठीकाठीच्या बालिकांनी पुढे यावं। कृपया या कोपऱ्यामध्ये यायचं आहे। या कोपऱ्यामध्ये थोडं स्टेजवर आपल्या सर्वांचा म्हणजे यांना लाठीकाठीचं जे डेमॉन्स्ट्रेशन आहे, प्रदर्शन आहे, ते व्यवस्थित करता येणार नाही, म्हणून जागा कमी पडेल, म्हणून आपण इकडे करतोय। तुम्हाला कृपया आपल्या नजरा इकडे वळवाव्या लागतील। थोडं असं तिरकं केलं तर स्टेजवर स्टेज चांगलं राहील ना, दिसेल। थांबा एक मिनिट। स्टेजवर खुर्च्या काढल्या दोन। हो चालेल ना। थोडं हे पोडियम पण थोडं बाजूला घेऊया। कृपया स्वयंसेवकांनी पोडियम थोडंसं बाजूला घ्यावं। शिरोमार विभाक्षा 1, 2, 3। अभी यहाँ पे हम लोग शिरोमार दिखाने वाले कैसे होता है। शिरोमार में यहाँ पे जो सामने अपना शत्रु होता है उसके सर के ऊपर मार लगता है।
तो वो मार या वो वार हम लोग कैसे करते हैं वो इसमें हम लोगों को दिखने को मिलेगा। शिरोमार 20 वारम कुरु। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। अभी यहाँ पे हम लोग अधोमार कैसे होता है ये दिखाएंगे। अधोमार में शत्रु के पैर के निचले हिस्से मतलब हमारे जो घुटने होते हैं उसके निचले हिस्से में मार लगता है। अधोमार 20 वारम कुरु। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20। भुजदंड स्थिति भुजदंड विभाक्षा 1 2 3। सावधान। प्रहार सिद्ध विभाक्षा 1 2 3 4। प्रहार में हम लोग शत्रु के कनपट्टी पे वार करेंगे। प्रहार 8 वारम पुरसर प्रतिसर कुरु। 1 2 3 4 5 6 7 8। क्रमिका सिद्ध विभाक्षा 1 क्रमिका 1 कुरु। 1 2 3। द्विपद प्रतिसर क्रमिका 2 कुरु। 1 2 3 1 2 1 2। भुजदंड स्थिति 1 2 3। विश्रम। दुर्गा माता की भारत माता की जय भवानी जय शिवाजी जय 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 शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय सर्वांचा आवाज येत नाही पाठीमागचा। भारत माता की जय वंदे मातरम। आपल्याकडे उजव्या आणि डाव्या बाजूला काही स्टॉल लागलेले आहेत। उजव्या बाजूला श्री अंबिका योग कुटीर विनामूल्य योग वर्ग 2008 पासून टिळकनगरमध्ये चालतो। 13 आठवड्याचा वर्ग असतो। एक एक बॅच असते। आता 57-58वी बॅच सुरू आहे। कृपया आपण स्वास्थ्यापेक्षा मोठं आपल्यासाठी काहीच नाही। स्वास्थ्य चांगलं ठेवायचं असेल तर योग शिकून व्यवस्थितपणे प्रतिदिन योग करणं
हे अत्यावश्यक आहे. आपल्याकडं प्रॉपर्टी असेल, गाडी असेल किंवा अजून काही असेल, किती बँक बॅलन्स असेल तरी तो कामाला येत नाही. याचा अर्थ असा नाही की ते कमवायचं नाही, परंतु ते कमवायचं पण त्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपल्याला स्वस्थ तंदुरुस्त राहायला पाहिजे. त्याच्यासाठी अंबिका योग कुटीर सारखी जे संस्था आहेत विनामूल्य योग शिकवतात, त्यांच्याबरोबर जुडून आपलं स्वतःचं रजिस्ट्रेशन करून तेथे रजिस्ट्रेशनसाठी लोक बसलेले आहेत. तर आणि आपल्या टिळकनगरचं जे BMC स्कूल आहे त्या BMC स्कूलच्या सेकंड फ्लोअरवर दर रविवारी सकाळी 7:30 ते 9:30 असं 2 तासाचं विनामूल्य योग वर्ग चालतो. ठीक आहे. त्याच्याशिवाय मला वाटतं ते भगवद्गीतेची पुस्तकं पण आहेत. ज्यांना कुणाला विकत घ्यायचे आहेत ते व्यक्ती भगवद्गीता आपला धर्मग्रंथ आहे, असे धर्मग्रंथ विकत घ्यावा. फक्त पण घेऊन घरात ठेवू नये. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरी असेल, कधीतरी तो उघडावा आणि ती कधीतरी वेळ आठवड्यातून एकदा यावी. दररोज आली तर खूपच चांगलं. आणि ती परिवारासोबत एखादा श्लोक, एखादा त्याचा अर्थ आणि त्याचं तात्पर्य वाचलं गेलं तर आपल्याला धर्मज्ञान येईल. ही काळाची गरज आहे. आपल्या समाजाची जी दुर्गती होते त्याचं कारण म्हणजे आपल्या शास्त्रांपासून आपण दूर गेलो आणि आपल्याला शस्त्रविद्या तर बिलकुल नाहीच आता, परंतु निदान शास्त्राचं ज्ञान आलं तर योग्य आणि अयोग्य यामधील अंतर करता येईल. म्हणून भगवद्गीतेसारखी जी पुस्तकं आहेत त्यांचं अध्ययन पण झालं पाहिजे. इकडे तरुण भारतचाही स्टॉल आहे. ज्यांना तरुण भारतचं सबस्क्रिप्शन पाहिजे असेल ते त्यांच्याशी संपर्क करू शकतात. अशा टिळकनगरमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या माध्यमातून सेवा कार्य चालतात. श्री स्वामी समर्थांचं केंद्र दर सोमवारी इकडे नवदुर्गा जे मंडळ आहे त्याचं जे हॉल आहे, जिम आहे त्याच्या शेजारी, तेथे दर सोमवारी संध्याकाळची साधारणपणे मला वाटतं 7-7:30 वाजता आरती असते. तर कृपया तेथे जाऊन भेटत जावा आणि अशा सत्संगाच्या ठिकाणी कनेक्टेड व्हायचं. याच्याशिवायही आपल्या टिळकनगरमध्ये इतक्या साऱ्या चांगल्या गोष्टी होतात. तर मी म्हणेल गुरु गजानन महाराजजी, त्यांचा मोठा नाम संप्रदाय आहे, त्यांचा भक्तवृंद आहे, त्यांचेही बैठक चालते. त्याच्यानंतर गीता परिवार आहे त्यांच्या माध्यमातून चालतं. तर आपण कुठेतरी कनेक्टेड राहिलं तर आपली नैया व्यवस्थित पार होईल. विशेषतः आपल्या पुढच्या पिढीला देण्यासाठी आपल्या संस्कृतीचं ज्ञान आपल्याकडे येईल, आपल्या शास्त्रांचं ज्ञान येईल. आणि आचरण केलं तरच कोणतंही ज्ञान कामाचं आहे. कोणतंही ज्ञान फक्त शब्दात असेल किंवा माहिती असेल पण आचरण नाही झालं त्याचा फायदा नाही. धन्यवाद अमोलजी. आपण अतिशय सुंदर अशी लाठीकाठीची प्रात्यक्षिक आत्ताच बघितली. अमोलजींनी वेगवेगळ्या संस्थांची आणि इथे असलेल्या बुक स्टॉलची माहिती दिली आपल्याला. आणि आता मगाशी ज्या बालिकांनी आपल्यासमोर लाठीकाठीची प्रात्यक्षिक दाखवली त्या सगळ्यांचं एकदा आपण टाळ्यांच्या गजरात अभिनंदन करूया. आणि आता आपण आपल्या पुढच्या सत्राकडे वळूया. सज्जनो, हिंदू धर्म आणि संस्कृतीचा इतिहास जेवढा महान आहे तेवढाच तिचे आजचे स्वरूप आणि सद्यकालीन आव्हाने समजून घेणे ही काळाची गरज आहे. या विषयाला अनुसरून विचारांची समृद्धी आणि संस्कृतीचा अभिमान जागृत करणाऱ्या एका अत्यंत महत्त्वपूर्ण टप्प्याकडे आता आपण वळत आहोत. आजच्या या प्रबोधनपर व्याख्यानामधून आपल्याला समाजाला दिशा दाखवणारे, आपल्या विचारांना प्रगल्भ करणारे दिग्गज इथे उपस्थित आहेत. त्यांना आम्ही व्यासपीठावर येण्यासाठी आमंत्रित करत आहोत. आजच्या या संमेलनाचे अध्यक्ष श्री नितीन निकम यांना मी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर परीक्षित शेवडे व सौ लीना बेलवलकर यांना घेऊन व्यासपीठावर यावे. धन्यवाद नितीनजी. आपण आता आपल्या उपस्थित मान्यवरांचं शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. मी ॲडव्होकेट नितीन निकम यांना विनंती करतो की डॉक्टर परीक्षित शेवडे यांचा त्यांनी सन्मान करावा.
संमेलनाच्या सहसचिव सौ मालती मोहिली यांना मी विनंती करतो की सौ लीलावती बेलवलकर यांचा त्यांनी सन्मान करावा. मागे जे उभे आहेत त्यांना विनंती आहे की मध्ये मध्ये खुर्च्या रिकाम्या आहेत, तर त्यांनी पुढे येऊन बसलं तरी चालेल. आपली संस्कृती, इतिहास, समाज या विविध विषयांवर हे उपस्थित सन्माननीय वक्ते आपल्याला अभ्यासपूर्ण मुलाचं मार्गदर्शन करणार असून त्यांचे विचार ऐकणे हे आपल्या सर्वांसाठी वैचारिकदृष्ट्या आनंददायी असेल. तर आता या पुढील कार्यक्रमाची सूत्र आमचे मित्र श्री सुरेश महाडिक मी यांच्याकडे सुपूर्द करतो. भाई. जय श्रीराम. आजच्या या आपल्या सकल हिंदू संमेलनाच्या प्रथम वक्ते आहेत सौ लीलावती सुरेंद्र बेलवलकर. गेल्या 23-30 वर्षाहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या लीलावतीताईंनी जनकल्याण समितीच्या महाराष्ट्र प्रांतात 5 वर्षे पूर्ण वेळ काम केले आहे. तसेच भोसला आर्मी कॉलेजमध्ये अध्यापनासोबत रायडिंग, स्विमिंग आणि जिम्नॅस्टिकचे सहप्रशिक्षण देत विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि स्थैर्य रुजवलं आहे. MA, MPhil, BEd आणि MBW अशा उच्च शिक्षणासोबत राष्ट्रसेविका समिताच्या त्या प्रबोध शिक्षिका असून सध्या भांडूप नगर कार्यवाहिका आणि मुलुंडबाग महिला समन्वय संयोजिका म्हणून अत्यंत महत्त्वाची जबाबदारी त्या पार पाडत आहेत. संविधान, भारताच्या प्रगतीमध्ये स्त्री शक्तीचे योगदान आणि स्वदेशी, भारत विरुद्ध इंडिया अशा अनेक ज्वलंत आणि वैचारिक विषयांवर आपल्या अभ्यासू लेखणीने व वक्तृत्वाने समाज प्रबोधनाचे कार्य गेले कित्येक वर्षे करत आले आहेत. सध्या वात्सल्य संस्थेच्या दत्तक विभागामध्ये आपले मोलाचे योगदान देणाऱ्या अशा या अष्टपैलू आणि कर्तृत्ववान लीलाताईंचे मी आपल्या सर्वांच्या वतीने मंचावर मनापासून स्वागत करतोय आणि त्यांचं विनंती करतो की त्यांनी आपले विचार हिंदू धर्माविषयी जरूर मांडावेत. धन्यवाद. परमपूज्य भगवाध्वज देवी अष्टभुजा, माननीय परीक्षेतजी, उपस्थित मान्यवर आणि माझ्या सर्व बंधू भगिनी, हिंदू संमेलनामध्ये पंचमहाभूते हा जे पंच हे तो विषय महिलांनी मांडावा असा एक विषय झाला आणि प्रत्येक मग हिंदू संमेलनांमध्ये मातृशक्ती हे कार्य हे एवढ्यासाठी आहे की एक घर चालवणारी जी स्त्री असते ती कुटुंबाची प्रमुख असते आणि प्रमुख जर योग्य स्थितीमध्ये असेल, प्रमुख जर संस्कारित असेल, प्रमुख जर सगळ्या गोष्टी पाळून करणारी असेल तर पूर्ण घर एक उत्तम घर तयार होतं आणि एक उत्तम घर म्हणजेच उत्तम देश अशी स्थिती निर्माण होऊ शकते. पंचपरिवर्तनमध्ये कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, नागरी कर्तव्य आणि स्वदेशी अशी 5 विषय घेऊन आपण विषय मांडणी करतो.
पंचपरिवर्तन म्हणजे एका कुटुंबाचा विकास, पर्यायाने देशाचा विकास. म्हणजे देशाच्या भविष्यासाठी आणि सशक्त नागरिक घडवण्यासाठी आखलेली एक सामाजिक व सांस्कृतिक चौकट आहे ही. यामध्ये समाजातील मूलभूत मूल्यांची पुनर्स्थापना आणि संवर्धन करण्यासाठी या प्रमुख बाबी खूप आवश्यक आहेत. याच्यामध्ये आपण कुटुंब प्रबोधन जर म्हणायला गेलं तर छोटे छोटे विषय आहेत, त्या विषयाकडे न जाता एक ओझरता त्याच्यावर मी घेते. कुटुंब प्रबोधन म्हणजे काय आहे? एक उत्तम संस्कारित कुटुंब तयार होणं. ते होण्यासाठी काय करावं लागेल तर आपल्या घरात सुरुवातीला एकमेकामध्ये संपर्क असला पाहिजे, एकमेकामध्ये बोलणं चालणं असलं पाहिजे. बऱ्याच वेळेस असं होतं की दिवसभराच्या आपल्या इथल्या कार्यशैलीच्या अनुषंगाने रात्री भेटतो आणि जेवण झालं की आपल्या हातात मोबाईल येतो आणि मग आपापल्या ठिकाणी आपण जातो. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, त्या विषयात न जाता करणीय गोष्टी काय आहेत, त्याच्यासाठी काय करू शकतो आपण. तर यासाठी आपण एवढं करू शकतो का, दिवसातून एकदा आपण सगळे एकत्र मिळून जेवण जेवू शकतो. जेवत असताना त्याच्या सोबतीने एकमेकाच्या हिताच्या गोष्टी एकमेकापुढे मांडू शकतो. म्हणजे वेळेचाही दुरुपयोग नाही आणि त्याचबरोबर एकमेकांमध्ये संवाद होत आहेत. आणि जर संवाद नसतील तर काय होतं, याचं खरं रूप बघायला गेलं तर आजच्या कोर्टातल्या केसेस बघता येतील, मुलांचं बिघडतं स्वरूप बघता येईल, किंवा घराघरामध्ये वेगळे होण्याची वृत्ती आहे. हे केवळ संवाद नसल्यामुळे आहे. माणसांमध्ये संवाद म्हणजे काय करू शकतो, अगदी तुमच्या घरातला छोटा मूलसुद्धा एखादा विषय घेऊन तुमच्या पुढे चांगली मांडणी करत असेल तर ते ऐकणं आणि त्याच्या वाहवा करणे, म्हणजे त्यालाही एक हे मिळतो, विश्वास मिळतो की मी जे करतो ते योग्य करतो. प्रत्येक घरात आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत जाते वेळेस सांगून जाणं. कुणीही असू, अगदी बऱ्याच वेळेस लोक असं म्हणतात की आमच्या घरी मी एकटीच राहते, मग कोणाला सांगणार आहे. आपल्या घरात देव्हारा असतो, त्या देव्हाऱ्यातल्या देवाला सांगून जाणं की मी बाहेर या कामासाठी जातो आहे आणि यशस्वी होऊन परत येईन. त्याचबरोबर दुसरा विषय येतो पर्यावरण संरक्षण. समरसता हा विषय शेवटीला मांडणार आहे मी. पर्यावरण संरक्षणामध्ये किती छोट्या बाबी आहेत, काय करावं लागणार आहे, कोणासाठी आहे. आणि मुळात जर पर्यावरणाचं संरक्षण नाही झालं तर जे काही भोगावं लागणार आहे ते आपल्यालाच भोगावं लागणार आहे. त्यासाठी आपण एक माता म्हणून काय करू शकतो, जास्तीत जास्त गृहिणी ज्या आहेत, बाजारात जाताना साधी एक कापडी पिशवी जर आपण घेऊन गेलो आणि एक प्लास्टिकच्या पिशवीचा वापर न करता त्याच्यामध्ये भाजी आणलं, त्याच्यामध्ये आपलं साहित्य आणलं तर घरातलं प्लास्टिक कमी होतं. बऱ्याच वेळेस असंही होतं की काही गोष्टी अशा आहेत की मला त्या आणल्याच पाहिजेत, तिथं मी पिशवी वापरू शकत नाही, ते पॅकिंग आहे तर मी काय करू. अशा गोष्टीच्या छोट्या छोट्या गोष्टी एकत्र करणं, योग्य ठिकाणी पोहोचवणं, किंवा आपल्या घरात ज्या बाटल्या वगैरे मोठ्या असतील त्याच्यामध्ये त्याचा एक एक भाग गट्ट करून घालणं, जेणेकरून ती कमी जागा व्याप्त होईल. दुसरी गोष्ट पर्यावरणासाठी काय करू शकतो आम्ही, आपला परिसर स्वच्छ ठेवू शकतो. आपला घर तर आपण स्वच्छ ठेवतो, बऱ्याच वेळेस आपलं असं होतं की आपलं घर स्वच्छ करत असताना आपल्या घरातला कचरा आपण बाहेर टाकतो. ते न टाकता आपल्या घरातल्या कुंडीमध्ये ते ठेवणं आणि योग्य पद्धतीने त्याची असंही होऊ शकतं का, आपल्या घरामध्ये झिरो कचरा होऊ शकतो का. आपण प्रत्येकाच्या घरात कुंडी असतात, झाडी असतात, त्या झाडांना लागणारं खत आपल्या घरच्या घरी आपण तयार करू शकतो. ह्या गोष्टी आपण साध्या भाज्या, हिरव्या भाज्या ज्या राहिल्या त्या काही क्रश करून घालणं किंवा अन्य गोष्टी असेल तर अशा छोट्या छोट्या गोष्टीतनं आपण पर्यावरणात सुधार. त्याचबरोबर आपल्या घरी एखादा कार्यक्रम आहे तर त्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा आवाज न करता जेवढा आवश्यक आहे त्या पद्धतीने आपण कार्यक्रम करू शकतो का. अशा करणीय गोष्टी आपल्याला कराव्या लागणार आहेत, तर पर्यावरणाची यूज होईल, जे त्याचा फायदा आपल्यालाच होईल. त्याचबरोबर नागरी कर्तव्य काय, अगदी छोटी कर्तव्य असतात नागरी कर्तव्य. प्रत्येक वेळेस आपल्याला वाटतं की हा माझा हक्क आहे, हा माझा हक्क आहे. त्या हक्कासोबतच माझे कर्तव्य जे आहेत ते मी जर का पूर्ण केले तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतात.
साधा विषय आहे. रस्त्याने जात असताना बऱ्याच वेळेस असं होतं की दुचाकी वाहन असतील, फोई असतील, सिग्नल लागलेला असतो तरी ते आपण मोडून कुठल्या तरी कोपऱ्यातनं तिथून निघून जायचा प्रयत्न करतो. किंवा चालत असताना कुठल्या दिशेने चाललं पाहिजे, एक छोटंसं आपलं नागरी कर्तव्य आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हा आपला नागरी कर्तव्य आहे. आपल्या आजूबाजूच्या जी मालमत्ता आहे, शासकीय मालमत्ता आहे किंवा सार्वजनिक मालमत्ता आहे, मंदिरं आहेत, अनेक गोष्टी आहेत, अशा ठिकाणी आपण स्वच्छता ठेवू शकतो का, हे आपलं कर्तव्य आहे. दुसरं कुणीतरी येऊन करेल त्यापेक्षा मी तिथे काय करू शकतो हे महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर स्वदेशी. आता स्वदेशीमध्ये आपण काय म्हणू शकतो, स्वदेशी म्हणलं की एवढंच आपल्या डोक्यात येतं की हा साबण वापरायचा नाही आहे, तो साबण वापरायचा नाही आहे, ही वस्तू घ्यायची नाही आहे, तोच. पण स्वदेशी म्हणल्यानंतर आपल्या घरातील जे काही स्व आहे, आपली स्वभाषा. आजच्या घडीला आपल्याला बरोबर आहे की इंग्रजी माध्यमामध्ये शिकावं लागतं, बऱ्याच गोष्टी त्यात कराव्या लागतात. पण आपल्या घरी वावरत असताना, आपल्या समाजामध्ये वावरत असताना किंवा आपल्या छोटेखानी कार्यक्रमांमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये आपण जातो तर आपल्या भाषेचा आपण वापर करू शकतो का. ही आपली मातृभाषा आहे, ती आधी बोलली गेली पाहिजे. जिथे मातृभाषेचा उपयोग होत नाही तिथे राष्ट्रभाषेचा उपयोग करावा. आणि जेव्हा खूपच गरज असेल नाही आहे, एखाद्या विषयाला शिकावं, त्याच्यावरती आपली पकड राहावी. त्यांनी आपल्या मानगुटीवर बसू नये, आपण त्याच्या मानगुटीवर बसलं पाहिजे. त्याच्यासाठी ती भाषा शिकायची आहे, ना की समाजाला दाखवण्यासाठी. सहज घरातली आई उठल्यानंतर बाळाला जे शिकवलं जातं, 1 वर्षापासून त्या बाळाला नो बेबी नो इथून सुरुवात होते. आपली मातृभाषा आपण कधी शिकवणार. 10वी 12वी झालेले मुलंसुद्धा स्टेजवर येऊन 2 गोष्टी मांडू शकत नाहीत. का तर आमच्या आईवडिलांनी आम्हाला इंग्रजी माध्यमात शिकवलं आहे, आम्हाला बोलायचं माहीतच नाही आहे. दुसरी गोष्ट स्वभूषा. आपली भारतीय संस्कृती एवढी प्रगत आहे. प्रत्येक भागातल्या भारतातल्या एका जर का राज्याचा विषय केला तर त्या राज्यातल्या स्थलानुसार, तिथल्या पर्यावरणानुसार, तिथल्या संस्कृतीनुसार आपली एक भूषा ठरलेली आहे, ती आपण परिधान करू शकतो. असं नाही आहे की तुम्ही साडीच घालून फिरावी, हा म्हणजे भूषा नाही आहे. तर आपल्याला स्वतःला एक योग्य वाटेल अशी वेशभूषा करणं. किमान आपल्या घरी कार्यक्रम आहेत, तेव्हा सण आहेत, असे अनेक सण आहेत, दिवाळी, होळी, कितीतरी आपले सण असतात. अशा सणांमध्ये आपला वेश आपण परिधान करू शकतो का, तर अवश्य करू शकतो. त्याचबरोबर स्वभोजन. आपण सध्याची एक ज्याला आपण पद्धती म्हणतोय, प्रत्येकाच्या घरी पिझ्झा आला म्हणजे खूप छान झालं. पण माझ्या घरात जी पिठलं भाकरी होती ती जर मी आनंदाने खाल्ली तर ते स्वभोजन होऊ शकतो. आपल्या भारत देशाचा जो आहार आहे, तुम्ही म्हणताना मी डाएटनुसार जगते, तर तो डाएटनुसारच आहे. तो जर का पालन केला तर कधीही वजन कमी करण्यासाठी कुठल्या तरी वेगळ्या गोष्टी कराव्या लागत नाहीत. काय करू शकतो आपण, एक साधं उदाहरण आहे. आपण मकर संक्रांतीच्या वेळी तिळगुळ खातो किंवा तिळाच्या गोष्टींचा जास्त वापर करतो, जेणेकरून तिथे आपल्याला ऊर्जा प्राप्त होईल. त्याचबरोबर आषाढ महिन्यामध्ये आपण तळलेल्या वस्तूंचा जास्त वापर करतो, कारण तिथे आपल्याला ती गरज असते. दिवाळीमध्ये अनेक प्रकारचे पदार्थ आपण करून खातो, आपल्या दुसऱ्यांना देतो. हे सगळ्या गोष्टी आपण ठीक आहे. कधीतरी असं होतं की आपल्या घरचा आहार आपण खाऊ शकत नाही आहे, ती उपलब्धी नाही आहे, तर मागून घ्या, पण स्वदेशी आहार खा. आणि जेव्हा खूपच गरज असेल, इच्छा म्हणून कधीतरी हरकत नाही, परंतु आपल्या सोयीचा आहाराचा विचार केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या घरात स्वभ्रमण केलं गेलं पाहिजे. आपण फिरायला जायचं म्हणलं की पहिला उदार येतो, अमेरिकेला जाऊयात की कुठे जाऊयात. आपल्या देशात अनेक मंदिर आहेत, अनेक असे ठिकाण आहेत की जिथे आपण जाऊ शकतो. आपल्या परिवाराला घेऊन आपण एखाद्या चांगल्या मंदिरामध्ये गेलात, एखाद्या सार्वजनिक ठिकाणी गेलात, एखादे गुजरातसारखा देश आहे की जिथे मोठे मोठे आता जे स्टॅच्यू उभे केले गेलेत, त्या आपल्या मुलांना आदर्श घडवण्यासाठी आपल्या मुलांना किल्ल्यावर घेऊन जाऊ शकतो आपण. एक छान भ्रमण होतं ना. अशा प्रकारे जर का आपण केलं तर योग्य पद्धतीने आपल्या मुलांवर संस्कार घातले जातील, त्यांना आपल्या संस्कारांची जाणीव होईल, जेणेकरून ते पुढे तो वारसा नेतील. कारण आत्ता हा वारसा जर का आमच्यापर्यंतच राहिला
आणि आमच्या मुलांपर्यंत नाही गेला तर तो वारसा पुढे जाणार नाही आहे. खरी गरज आहे आता पाळण्यात असलेल्या बाळापासून ते ग्रॅज्युएशन होणाऱ्या बाळापर्यंत संस्कार घालण्याची. त्याचबरोबर भजन. आपण आपल्या घरी जे काही आदर आहेत, जे काही आपलं कुलदैवत आहेत, प्रत्येकाचे कुलदैवत वेगवेगळे असतात, पण त्या कुलदैवताचा जागर आपल्या घरी करू शकतो का? आपण करू शकतो. कुठल्या तरी पाश्चात्य गोष्टींवर नाचण्यापेक्षा, धिंगाणा घालण्यापेक्षा, सरळ मी तर म्हणेन धिंगाणा असतो तो, ते करण्यापेक्षा कितीतरी, आत्ता मगाशी तुम्ही पाहिलं की कथकमधून त्या मुलीने आपल्या देशाची एक संस्कृती पुढे आणली, त्यालाच धरून त्यांनी लगेच कथक केलं आणि त्यालाच धरून देवाचं स्वरूप जोडून तिथे गोंधळसुद्धा घातला. अशा गोष्टींमुळे आपल्याला एक होतं. त्याच्यानंतर आपला आहे समरसता विषय. समरसता हा विषय पाहण्यासाठी करणीय गोष्टी फक्त आपण पाहूयात. एकतर 2-3 उदाहरणं मी देते की रामायण काळामध्ये आपल्याला जर का समरसता विषय पाहायचा असेल, राजा केवट आणि रामाचं स्वरूप उत्तम होतं. अगदी एका नावाड्याला आपला मित्र म्हणून घट्ट मिठी मारणे, ती त्या काळातली समरसता होती. मध्ययुगातली जर का समरसता आपल्याला पाहायची असेल तर वारकरी संप्रदाय. वारकरी संप्रदायाचं ज्ञानबा तुकाराम म्हणत म्हणत जे एक एक पाऊल एकमेकाच्या सोबत पडतं ते खरी समरसता आहे. त्याचबरोबर एकत्र सहभजन करणे, कुणी जेवण बनवलं आहे, कोण खातं हे न करता सगळ्यांनी एकत्र करणे ही खरी समरसता आहे. आणि आत्ताच्या करणीय गोष्टी आपण बघायला गेलात तर तुमच्या घरात जी सफाईवाली ताई येते त्याला एक कचरेवाली अशी हाक न मिळता ओ ताई, ओ दादा असं म्हणला. आपल्या घरामध्ये असणारे जे कोणी आपल्या बिल्डिंगचे रक्षक, सुरक्षा रक्षक असतात, त्यांना आपल्या एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्या पंक्तीला घेऊन जेवलात तर ही खरी समरसता आहे. त्याच्यासाठी आपण अनेक घरात कार्यक्रम करतो, सवासनं घालण्याचं काम करतो. आपण केवळ आपल्याच इजात परिवारातली न बघता इतर परिवारातनं, इतर जातींमधनं, उच्च नीच कुठलीही गोष्ट न मानता जर का त्यांनाही आपण तो आधार दिला तर तिथे समरसता होऊ शकते. आणि ह्या गोष्टी मातृशक्तीने केल्या पाहिजे. जर काही मातृशक्ती या गोष्टी करायला लागली तर आपोआपच सगळ्यांमध्ये या गोष्टी रुजल्या जातील. खूप छोट्या बाबी आहेत, तर या बाबींना आपण पुढे नेऊयात आणि आपल्या देशाची समरसता करूयात. धन्यवाद. धन्यवाद सौ लीलावती बेलवलकर ताई. खरोखर ताईंनी पंचपरिवर्तनाबद्दल आपणास पूर्णतः योग्य अशी माहिती तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही समजून पण केलेलं आहात आणि त्याचं तुम्ही आकलन नक्कीच कराल, याबद्दल वाद नाही आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंब प्रबोधन, स्वआधारित जीवन आणि नागरी कर्तव्य, ही आली पंचपरिवर्तनाची भाषा. आपण आता मुख्य विषयाकडे आपण जातोय. सकल हिंदू संमेलनात उपस्थित माझ्या सर्व लाडक्या हिंदू बंधू आणि भगिनीनो, आज आपल्या टिळकनगरच्या भूमीत हिंदू ऐक्याचा एक अभूतपूर्व हुंकार उमटला आहे. आणि अशा या पवित्र व्यासपीठावर ज्या क्षणाची आपण सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत आहेत, तो क्षण आता आला आहे. आज आपल्याला लाभलेले मुख्य व्यक्ती हे केवळ एक नाव नाही, तर भारतीय संस्कृती, धर्म आणि विज्ञानाचा प्रचार करणारे एक चालते बोलते विद्यापीठ आहे. मी अत्यंत आदराने नाव घेतोय आदरणीय वैद्य परीक्षित सशेवडे महाराजांचं. पण त्यांची ओळख केवळ एका डॉक्टरपुरती मर्यादित नाही. ते एक प्रख्यात लेखक आहेत, ज्यांनी 11हून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. एकीकडे घरोघर आयुर्वेद आणि स्त्रियांचे आरोग्य यावर लिहिणारी आणि त्यांची लेखणी, दुसरीकडे गोहत्या म्हणजे समाज हत्या, राम मंदिरच का, यासारख्या ज्वलंत सामाजिक धार्मिक विषयांवर तितक्याच प्रखरतेने चालते. सकाळ, तरुण भारत, सामना सारख्या अग्रगण्य वृत्तपत्रातून त्यांचे विचार सातत्याने आपल्यापर्यंत पोहोचत असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य, ते एकाच वेळी जेव्हा व्यासपीठावर उभे राहतात तेव्हा एकीकडे आरोग्यावर तितक्याच अधिकाराने बोलतात
आणि दुसरीकडे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास मांडतात तेव्हा अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. हा इतिहास आणि आरोग्याचा अनोखा संगम म्हणजे डॉक्टर परीक्षित शेवडे. त्यांच्या याच अष्टपैलू कार्याची दखल घेऊन महाराष्ट्राचे माजी राज्यपाल माननीय विद्यासागर राव यांनी इतिहास क्षेत्रातील कामगिरीसाठी, तर माजी राज्यपाल माननीय रमेश बैस यांनी आरोग्य क्षेत्रातील कार्यासाठी त्यांचा विशेष गौरव केला आहे. अत्यंत तरुण वयात 2 वेगवेगळ्या राज्यपालांकडून सन्मानित होणारे ते एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे. आजवर संपूर्ण भारतात 500हून अधिक जाहीर व्याख्याने गाजवणारे आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक मासिक साय जर्नोचे संपादक आणि आजच्या तरुण पिढीचे मार्गदर्शक डॉक्टर शेवडे सर आज आपल्यासमोर घेऊन येत आहेत. अत्यंत महत्त्वाचा आणि मार्गदर्शक विषय हिंदू धर्म समजून घ्या. हिंदू धर्माचे मर्म, त्यातील विज्ञान आणि आपल्या जीवन पद्धतीत ते आज आपल्यासमोर उलगडणार आहेत, सहजगत्या सहज सुलभ भाषेत. आजची संध्याकाळ खरोखर छानच आहे. या टिळकनगरमधली सायंकाळ ही आजची सदैव आपल्या सर्वांच्या आठवणीत राहणार आहे. म्हणून 2 काव्य. अशी सायंकाळ हवी, अशी सायंकाळ हवी जी मनाला तृप्त करेल, अशी सायंकाळ हवी जी मनाला तृप्त करेल, अशी जीवननौका हवी जी अथांग सागराला पार करेल. हिंदू धर्माच्या एको गुण गाणे डॉक्टर परीक्षित शेवड्यांच्या वक्तव्याने मी अधिक वेळ न घेता आपल्या सर्वांच्या वतीने आदरणीय डॉक्टर परीक्षित शेवडे यांना नम्र विनंती करतो की त्यांनी व्यासपीठाचा ताबा घ्यावा आणि आपल्यासमोर अमोघ वाणीने या सकल हिंदू संमेलनाला संबोधित करावे. एक जर जोरात टाळ्यांचा कडकडाट होऊन द्या. आणि त्याच्यानंतर सर्वांना भोजन आहे, भोजन घेऊनच सर्वांनी जायचं आहे. या डॉक्टर साहेब.